इकडे लक्ष द्या. आता आपण पुढचा जो पॉइंट आहे तो पॉइंट बघूया. आपण असं म्हणतो जातं की आंबेडकरांनी दिव्याखाली अभ्यास केला, तर आपण आपल्या सोलापुरात पहिला एक थेंब पडला की पटकन MSB जागा होते. चलो पटकन आपल्याला लाईट घालवायची वेळ झाली. हा, एक थेंब पडला जरी कोणी जाताना शिंपडला म्हटलं तरी ती लाईट घालवून दिली, पहिल्यांदा बंद करते ती, सगळं शटडाऊन. मग काय होईल ते होईल. आणि मग आपल्याला शेवटी मग आपल्याकडे नवीन टेक्नॉलॉजीनुसार चार्जिंगचा बल्ब आहे, त्या बल्बवर आपण कधी मध्ये सांगता येते पुढच्या पिढीला तुम्हाला आम्ही चार्जिंगच्या बल्बवर आम्ही अभ्यास करायचो. आम्ही कसं सांगत होतो, चिमणी दिव्याखाली आम्ही अभ्यास करायचो. ओके, ते दिवा त्यात ते कोणीतरी मग नाही हॉस्टेलला म्हणजे आम्ही जे शाळेचं हे असायचं, बोर्डिंग ही सिस्टीम होती. 10वी आणि 12वी वाल्याला तिथं संध्याकाळी जाऊन अभ्यास करायचं आणि ते पण जाताना चिमणी घेऊन जायची, म्हणजे लाईट नसायचं तर त्या चिमणीच्या खाली मग ते हे चिमणी फूक ही फूक त्याच्यातच हे जर रॉकेल चोराचोरी काय व्हायची तर चिमणीची वाट गेली तर रॉकेल गेलं, हे दुसऱ्या दिवशी असं होत राहायचं. आणि लाईट जर हाऊस आली, कोणी झोपलं विकलं तर लास्टला त्या दिव्याच्या कडनी ही बांधायची प्लास्टिकचं कापड. आणि प्लास्टिकचं म्हणजे ते असं कडक असलेलं, त्याच्या कडनी गोल फिरायचं आणि त्याला हातात धरायचं. मग ती लोक आणि वरनं एक पांढरं कापड टाकलं की असं शाळेला एक चक्कर मारली की दुसऱ्या दिवशी न्यूज गावातनं फिरायची, शाळेच्या कडनी भूतं नाचत होती. ही भूतं हीच होती, पण हे नाचायची हे करून. म्हणजे जरा असं उड्या मारल्या की ते हवेनं विजायचं नाही. आणि त्यांना वाटायचं की जुन्या मूवी मध्ये दाखवायचं ना, कंदुली घेऊन हे चालले सगळे असे, हे असं फिरवलेलं कधी कधी फिरवले. ते शिपाई त्याच्यानंतर 4 दिवस आजारी येऊन पडलं होतं अक्षरशः. कंदलगाव मध्ये जिथं आम्ही होतो ते त्या ठिकाणी एक आगाव होता. तर सगळ्या ह्याच्यामध्ये एक पिळगं असं असतं की हे सगळ्याला थंडी घालवतं. हा, आणि जे झोपणार आहेत त्याला बी लाता घालून मग उभा करायचं. हा, हे सगळं ठरलेलं असतंय. म्हणजे त्याच्या घोळक्यातनं जर बाजूला चाललं की त्याला मग सुरू करतात ते मजा घ्यायची, त्याला रॅगिंग असं म्हणते ती. आता इकडे जे आहे ते एक्सेस प्रेशर. आता आपलं काय आहे ते बघूयात आपण. एक्सेस प्रेशर इनसाइड ए लिक्विड ड्रॉप. लिक्विडच्या ड्रॉप मध्ये एक्सेस प्रेशर किती आहे आणि कसं आहे ते बघूयात आपण, त्याची प्रोसेस काय. आता या ठिकाणी एक ड्रॉप आहे, हा लिक्विड ड्रॉप आहे किंवा एअर बबल आहे. काय घेतलं आपण, एक तर लिक्विड ड्रॉप घ्या किंवा एअर बबल घ्या. याला नेमकं स्पिरिकल फॉर्म होण्यापाठीमागे एक रिझन आहे. इनसाइडचं प्रेशर हे आउटसाइड पेक्षा काय जास्त आहे, म्हणून ते कुठला शेप घेतलाय त्यांना स्पिरिकल शेप घेतलाय. पीआय काय, इनसाइड प्रेशर ऑफ द ड्रॉप और बबल. P0 काय, आउटसाइड प्रेशर ऑफ द ड्रॉप और बबल. R काय, रेडियस ऑफ द ड्रॉप और बबल. As the drop is spherical, then Pi is greater than the P0. म्हणजे इनसाइडचं प्रेशर हे जास्त आहे आउटसाइड पेक्षा. आपण यात्रेमध्ये ते असतं ना, ते असं बुडवून फुकून फुकले की असे जातात बघा बबल्स. ओके, ते थोड्या वेळात जर बघितलं तर त्याचे वाढत जाऊन टपकन फुटून जातं. आता याच्यामध्ये काय हे ऍज इट इज राहण्यासाठी याच्यामध्ये ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आपण डिक्रीजेस केलं, म्हणजे नाहीसं केलं. आणि त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते एअर रेजिस्टन्स हा नाही असं आपण समजलं. तर या ठिकाणी आपण हे अशा पद्धतीने आता इथून पुढचं जे आहे, आता एक्सेस प्रेशरचं इनसाइड द ड्रॉप किती असतं, Pi मायनस P0, दॅट इज द एक्सेस प्रेशर. सपोज व्हॉट इज द इनिशियल एरिया. इनिशियल एरिया जो आहे तो A1 4πr² आहे. म्हणजे सुरुवातीला बबल जे होतं ते हा बबल आहे, त्याचं रेडियस किती आहे रे, R आहे. त्या आतल्या प्रेशरमुळे हे काय झालं होतं, त्याच्यावर थोडंफार चेंज म्हणजे काय इन्क्रीज झालाय. तो इन्क्रीज म्हणजे काय, फायनल जो एरिया आहे तो A2 किती आहे रे, 4πr प्लस डेल्टा आर. किती बदलले रे त्याने, डेल्टा आर इतकं त्याच्यामध्ये काय झालंय, चेंज झालाय. चेंज झाला म्हणजे काहीतरी फोर्स आहे, फोर्स आहे म्हणजे काहीतरी वर्क आहे. बरोबर आहे, आपण फोर्स लावला म्हणजे सरफेस एनर्जी आणि सरफेस टेन्शन याचं रिलेशन पण बघितलंय, त्याला पण आपल्याला वापरायचं आहे. इथं बघा फक्त इथं काय आहे तर 4πr² काय घेतलं मी इथं ऑलरेडी सांगितलंय. ड्रॉप कसा फॉर्म झालाय, स्पिरिकली फॉर्म झालाय, म्हणून आपण स्पिअरचं काय घेतलंय इथं एरिया घेतलाय. मग आपल्याला चेंज इन एरिया लिहायचं आहे. चेंज इन एरिया दॅट इज मीन बाय डेल्टा ए ऑफ डीए. सो चेंज इन एरिया काय असेल आपल्याला, त्याच्या आधी आपल्याला सोडवून घेऊयात आपण, A2 ला सोडवून घेऊ. A2 ला जर सॉल्व्ह करून घेतलं तर कसं बघा, 4π काय सोडवायचं, a प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर काय येणार आहे, r² प्लस 2r डेल्टा r प्लस डेल्टा r चा स्क्वेअर. नीट लक्ष द्या, त्याच्यामध्ये काय आहे
इथं मी काय सांगितलं बघा, a प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर, a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. देन देअरफॉर a इथं जे आहे द डेल्टा आर इज व्हेरी छोटा, सो डेल्टा आर इज व्हेरी स्मॉल. ओके, देन डेल्टा आर स्क्वेअर इज निग्लेक्टेड. डेल्टा आर स्क्वेअर काय केलं रे आपण, नेग्लेक्ट केलं, काढून टाकलं. तर इथं a2 आपल्याला काय येईल बघा, 4 पाय आर स्क्वेअर प्लस 2r डेल्टा आर येईल. मग आपण याला मल्टिप्लाय करूया, 4 पाय आर स्क्वेअर प्लस काय येणार आहे, 2 आणि 4 एक येणार, 8 पाय आर डेल्टा आर. हे आपल्याला काय मिळालं, a2 मिळालं. देन वी फाइंड द हियर चेंज इन एरिया dA इज इक्वल टू दॅट इज अन डेल्टा a. इकडे बघ बे, सो डेल्टा a इथं काय येतं, a2 मायनस a1. तर a2 किती आहे आपल्याकडं, 4 पाय आर स्क्वेअर प्लस 8 पाय आर डेल्टा आर मायनस a1 इथं दिलेलं आहे बघा, 4 पाय आर स्क्वेअर. हे बघा 4 पाय आर स्क्वेअर कॅन्सल झालं. सो डीए किती आलं रे आपल्याला, डीए इज इक्वल टू 8 पाय आर डेल्टा आर. हे काय मिळालं आपल्याला, डीए मिळाला. ओके, सो हा झाला डीए और डेल्टा ए और चेंज इन एरिया. मग आपल्याला हे माहिती आहे टेन्शन, सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जीचा फॉर्म्युला T इज इक्वल टू dw अपॉन काय असतं, dA. सो dw इज इक्वल टू काय येणार आहे, T इंटू dA. काय येणार आहे, T इंटू dA. देन dw इक्वल टू इथं काय येईल बघा आपल्याला, T ऍज इट इज आहे. dA किती आपल्याकडं, 8 पाय आर डेल्टा आर. 8 पाय आर डेल्टा आर हे एक वर्क डन आलंय. हे वर्क डन मी ऍज अ इक्वेशन नंबर 1 या ठिकाणी लिहून ठेवतो. दुसरं एक वर्क डन कोणतं होतं की आपल्याला असं लिहिता येतं, एक्सेस फोर्स इक्वल टू, आपल्याला कसं लिहिता येतं बघा, एक्सेस फोर्स इक्वल टू एक्सेस प्रेशर इनटू सरफेस एरिया इनटू काय लिहिता येईल मला, सरफेस एरिया. एक्सेस फोर्स दॅट इज मीन बाय F लिहितो मी, F इक्वल टू एक्सेस प्रेशर म्हणजे काय आपल्याकडं, PI मायनस P0 आहे. सरफेस एरिया काय आहे, 4 पाय आर स्क्वेअर आहे. हा जो आहे तो सरफेस एरिया स्क्वेअरचा किती आहे, 4 पाय आर स्क्वेअर आहे. मग या ठिकाणी किती चेंज झालाय बघा, इथलं वर्कडन जे आहे ते सरफेस एरियाचं जे वर्कडन आहे इथून इथं आलंय, म्हणजे डेल्टा आर इतकं आलेलं आहे. म्हणजे तिथलं जे वर्कडन आहे आपल्याला dw इज इक्वल टू F इंटू डेल्टा आर. किती चेंज झालाय तो, F इंटू डेल्टा आर. दिस excess force is equal to into delta r, that is mean by work done. So that work done equal to F किती आपल्याकडं, PI minus P0 into 4 pi r square into delta r. ही एक व्हॅल्यू आपल्याला कोणाची मिळाली, हे W ची मिळाली. ही इक्वेशन नंबर 2. फ्रॉम इक्वेशन 1 and 2, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 1 आणि 2 वरून तुम्ही काय सांगू शकता बघा, 1 आणि 2 वरून काय सांगता येईल आपल्याला, LHS जर सेम असेल तर RHS काय असतं, सेम असतं. PI मायनस P0 इंटू 4 पाय आर स्क्वेअर डेल्टा आर इक्वल टू T इंटू 8 पाय आर डेल्टा आर. So we are finding here excess pressure, then here PI minus P0 put as it is, all the things are shift that side. So T into 8 pi r delta r upon 4 pi r square delta r. जे कॅन्सल होतं ते कॅन्सल करायचं. इथं बघा डेल्टा आर कॅन्सल झाला, एक आर कॅन्सल झाला, एक रिमेनिंग आहे या ठिकाणी. सो हे पाय कॅन्सल झालं, 4 1 4, 4 2 8. सो रिमेनिंग काय राहिलं बघा, फक्त आपल्याला या ठिकाणी रिमेनिंग काय राहिलं, PI मायनस P0 इक्वल टू 2T राहिलं फक्त बरं काय राहिलंय 2T. खाली काय राहिलं बघा, फक्त R रिमेनिंग आहे. फक्त काय रिमेनिंग आहे आपल्याला, R या ठिकाणी राहिले. म्हणजे हे झालं, हे कुणासाठी झालं रे, ड्रॉप साठी झालं. हे कुणासाठी झालं आपल्याला, ड्रॉप साठी झालं. जर आपल्याला बबलचं बघायचं झालं, बबलला आतल्या बी साईडला एअर आहे आणि बाहेरच्या साईडला सुद्धा काय एअर आहे. फॉर बबल साठी PI मायनस P0 इक्वल टू 2 इंटू असतं, म्हणजे 4T अपॉन 2R. काय असतं, 4T अपॉन
2r हे कोणासाठी झालं काय? हे झालं बबल साठी झालं आणि हे झालं कोणासाठी? ड्रॉप साठी या ठिकाणी झालं. म्हणजे तुम्हाला हे लक्षात येतंय का बघा, आपण हे ड्रॉप साठी घेतलं आणि हे कुठल्यासाठी घेतलं? बबल साठी. बबल साठी आपण हे 2 न मल्टिप्लाय केलं म्हणजे आत पण एअर आहे आणि बाहेरच्या साईडला सुद्धा एअर आहे. सो 2 साईडच्या एअरचं आपण इथं मल्टिप्लाय काय केलं? 2 न मल्टिप्लाय केलं. सो पी आय मायनस P0 यालाच आपण काय म्हणतो रे? लॅपलास लॉ ऑफ दी मेम्ब्रेन, स्फेरिकल मेम्ब्रेन असं म्हणतो. हे 2 क्वेश्चन असतात त्याच्यात. डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर द एक्सेस प्रेशर इनसाइड द लिक्विड ड्रॉप किंवा डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर द लॅपलास लॉ कुठल्यासाठी? फॉर द स्फेरिकल मेम्ब्रेन. हे किती मार्कासाठी आहे? 3 मार्कासाठी IMP असणार आहे.